सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी मॅथमॅटिक्सचा बोर्ड पेपर 22 फेब्रुवारीला होणार आहे. मग या 22 फेब्रुवारीला होणाऱ्या बोर्डच्या पेपरसाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त हा एक दिवस आहे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहताय. मग एका दिवसामध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, कारण की पहा, एक दिवस जरी असला पण तुम्हाला ज्या गोष्टी माहिती नाही आहेत त्या गोष्टी तुम्हाला माहिती पडल्या तर नक्की तुमच्या इथं स्कोर थोडेफार मार्क्स तिथं नक्की वाढू शकतात. ओके, तर ते जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व सांगणार आहे. तुम्ही म्हणत असाल की एक दिवस आहे, एका दिवसामध्ये तर आपण कायच करू शकतो. बरोबर आहे, तुमच्याकडे एक दिवस आहे किंवा काही तास जरी बाकी असतील, तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. एक इम्पॉर्टंट गोष्ट काय की तुम्ही आता जेवढा सुद्धा अभ्यास वगैरे केलेला असेल तर त्या गोष्टीसाठी तुम्ही या गोष्टी फॉलो करा जे मी तुम्हाला इथं सांगत आहे. कारण की आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे मार्क्स आहेत ना, हे मार्क्स तुम्हाला एवढे इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्हाला मार्क्स कशासाठी पाहिजेत? मार्क्स फक्त एका गोष्टीसाठी पाहिजेत तुम्हाला, ते म्हणजेच की पुढे तुम्हाला ॲडमिशन वगैरे करण्यासाठी. ठीक आहे, आता मॅक्सिमम विद्यार्थी MST CET नीट वगैरे देतात. ओके, तर ते मार्क्स तुम्हाला इथं मॅटर करतात. ओके, म्हणून विद्यार्थी मित्रांनो, बोर्डचं एवढं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आहे. ठीक आहे, बट ठीक आहे, एक तुमचं काय की कन्सेप्च्युअल तुमचं सर्व स्टडी झाला पाहिजे, त्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट असते. ठीक आहे, मार्क्स काही इम्पॉर्टंट तुम्हाला जास्त करून नसतात. ठीक आहे, पण इम्पॉर्टंट काय, सर्व गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत, कन्सेप्ट समजले पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढे ते इझी जाऊ शकते. तर पहा, आपण वन बाय वन इथं पाहूया. सगळ्यात अगोदर आपण इथं पेपर पॅटर्न पाहूया की 12वी मॅथमॅटिक्समध्ये नेमकं तुम्हाला कशा पद्धतीचा पेपर पॅटर्न येतो. ठीक आहे, पेपर पॅटर्न पाहिल्यानंतर तुम्हाला कोणकोणते असे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स राहतील की जे तुमच्या बोर्ड परीक्षेमध्ये इथं येतात. तुमच्याकडे जेवढा वेळ असेल त्या वेळेमध्ये ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्ही नक्की पहा आणि इम्पॉर्टंट क्वेश्चनचं तुम्ही इथं स्टडी करा, जे मी तुम्हाला इथं सांगणार आहे. ठीक आहे, आणि ते क्वेश्चन्स तुमच्या जवळच आहेत. ओके, मी तुम्हाला डायरेक्टली दाखवतो. ठीक आहे, तर पहिले आपण पेपर पॅटर्न इथं पाहूया. ठीक आहे, तर 12वीचा मॅथमॅटिक्सचा बोर्डचा पेपर पॅटर्न जो बोर्डाने आपल्याला दिलेला आहे, ओके, 2021 पासून तोच इथं सेम पेपरचा फॉर्मॅट इथं राहिलेला आहे. ओके, तो आपण इथं पाहूया. तर पहा, टोटल 80 मार्काचा पेपर असतो तुमचा आणि 3 तास तुम्हाला इथं असतात. याच्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल फिजिक्स केमिस्ट्री तुमचा पेपर 70 मार्क्सचा होता, पण आता मॅथमॅटिक्स तुमचा 80 मार्काचा पेपर आहे. ठीक आहे, तर मॅथमॅटिक्स कशा पद्धतीने आहे पहा, सिम्पल आहे सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिले सेक्शन ए येते. सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 1, यामध्ये MCQ विचारतात 1 ते 8 MCQ. 8 MCQ टोटल विचारतात. प्रत्येक MCQ ला 2 मार्क. लक्षात ठेवा, मॅथमॅटिक्समध्ये प्रत्येक MCQ ला, मल्टिपल चॉईस क्वेश्चनला 2 मार्क्स आहेत. विद्यार्थी मित्रांनो, असे 16 मार्क्ससाठी तुम्हाला MCQ आहेत. ओके, तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री पाहिलं असेल एका मार्क्ससाठी येते, पण तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये 2 मार्क्ससाठी एक MCQ येतो. ठीक आहे, टोटल 16 मार्क्ससाठी 8 MCQ येतात. ठीक आहे, त्यानंतर याचमध्ये क्वेश्चन नंबर 2 येते 1 to 4 पर्यंत. 4 क्वेश्चन येतात तुम्हाला, प्रत्येकाला 1 मार्क. व्हेरी शॉर्ट आन्सर, एका लाईनमध्ये उत्तर लिहा, अशा टाईपचे. किती मार्क्ससाठी? 4 मार्क्ससाठी. तसा टोटल सेक्शन एस तुमचा टोटल 20 मार्कासाठी तुम्हाला विचारतात. ठीक आहे, त्यानंतर येतो तुमचा सेक्शन नंबर बी. सेक्शन बी मध्ये तुम्हाला अटेम्प्ट आणि 8 कोणती 8 क्वेश्चन सोडवायचे असतात. ओके, प्रत्येकाला 2 मार्क असतात आणि 16 मार्क्ससाठी हे प्रश्न तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 पासून तो 14 पर्यंत विचारतात, शॉर्ट आन्सर 1 वाले. त्यानंतर सेक्शन नंबर सी येतो. यामध्ये अटेम्प्ट आणि 8 कोणती 8 सोडवा, 3 मार्काला एक क्वेश्चन, टोटल 24 मार्काचे. क्वेश्चन नंबर 15 to 26 पर्यंत, शॉर्ट आन्सर 2 मध्ये. म्हणजे शॉर्ट आन्सर 1 म्हणजेच काय की यामध्ये जो तुम्ही फॉर्म्युला वगैरे यूज कराल, न्यूमरिकल तुम्ही सॉल्व्ह कराल. आता मॅथमॅटिक्स म्हटलं म्हणजे न्यूमरिकल्स राहणार, थेरोटिकल पार्ट तुम्हाला नाही येणार. ठीक आहे, एखादा थोडंफार थेरोटिकल आलं तर आलं, जास्त करून नाही येणार. ठीक आहे, न्यूमरिकलच तुम्हाला पूर्ण पेपरमध्ये पाहायला मिळतील. ठीक आहे, आता शॉर्ट आन्सर 1 मध्ये म्हणजेच काय की एखादा सिंपल फॉर्म्युला यूज करावा लागेल, किंवा शॉर्ट आन्सर 2 मध्ये काय होणार की तुम्हाला शिल्लक फॉर्म्युला यूज करावे लागतील, 2 करावे लागतील, किंवा एकाच फॉर्म्युल्यापासून त्याचा डिराइव्ड फॉर्म्युला यूज करून ते एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. तर अशा पद्धतीनं हे मार्कचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला केलेलं आहे. याला 2 मार्क प्रत्येक क्वेश्चनला, याला 3 मार्क प्रत्येक क्वेश्चनला. ठीक आहे, तर त्यामुळे. ठीक आहे, आता त्यानंतर आहे तुमचा सेक्शन डी. सेक्शन डी मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 27 to 34 पर्यंत आणि 5 कोणती 5 क्वेश्चन सोडवायचे असतात तुम्हाला. एका क्वेश्चनला किती? 4 मार्क. असे टोटल 20 मार्कासाठी हा सेक्शन येतो. मी सांगतो तुम्हाला, हा सेक्शन सुद्धा खूप इम्पॉर्टंट. 20 मार्कसाठी तुम्हाला विचारतात 5 क्वेश्चन. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे सर्व सेक्शन विचारतात. सेक्शन ए पासून सेक्शन डी पर्यंत सर्व तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके, आता आपण पाहूया की तुम्हाला कोणकोणती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स राहतील बोर्ड एक्झाममध्ये येण्यासारखे. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अजून सुद्धा तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुम्हाला इम्पॉर्टंट म्हणजे येणार आहे ते म्हणजेच की MST CET 2025 साठी इम्पॉर्टंट व्हिडिओज. तर सर्वांनी इथं चॅनलला करून ठेवा, सबस्क्राईब करून नक्की ठेवा. ठीक आहे, तर पहा, मी तुम्हाला डायरेक्टली दाखवतो. तुम्हाला माहिती आहे तुमचे 2 पार्ट आहेत मॅथमॅटिक्सचे, मॅथमॅटिक्स 1 आणि मॅथमॅटिक्स 2.
ठीक आहे. तर मॅथमॅटिक्स 1 मध्ये आपण फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला कोणकोणती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स राहतील. आता हे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत तुमच्या बुक्समध्येच आहे, स्वतः बुकमध्ये आहे. ठीक आहे. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या बुकच्या बाहेरून तुम्हाला एकही क्वेश्चन विचारलं जाणार नाही आहे. तुमच्या बुकमधूनच येणार. तुमचं ते टेक्स्ट बुक आहे, आपलं स्टेट बोर्डचं बुक आहे जे तुम्हाला दिलेलं आहे, तर त्यामधूनच तुम्हाला क्वेश्चन येणार आहे. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा की कशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन येतात ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. जसं की आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला टोटल 7 चॅप्टर आहे. मॅथमॅटिकल लॉजिकपासून तर लिनियर प्रोग्रॅमिंगपर्यंत टोटल 7 चॅप्टर्स आहेत आणि पुढचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये टोटल 8 डिफरन्सिएशनपासून तुम्हाला इथं चॅप्टर सुरू होतात. तर टोटल असे 8 इथं चॅप्टर्स आहेत. ठीक आहे. पुढच्या पार्टमध्ये तर अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. समजा आता मॅथमॅटिकल लॉजिक हा एक चॅप्टर आहे, आपला फर्स्ट चॅप्टर आहे मॅथमॅटिक्स 1चा. ओके. तर या फर्स्ट चॅप्टरमध्ये तुम्हाला काय दिलेलं असते, तुम्हाला डायरेक्टली एक्झरसाइज नसतो दिलेला. तुम्हाला अगोदर काय असते की त्याचा एक कन्सेप्ट असतो की समजा मॅथमॅटिकल लॉजिक आहे, तर मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये कोणकोणते इथं तुम्हाला टॉपिक स्टडी करावे लागतील. तर यामध्ये टोटल हे 7 टॉपिक्स आहेत. जसं की स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू, लॉजिकल कनेक्टिव्ह अँड कंपाऊंड स्टेटमेंट, ट्रूथ टेबल्स, निगेशन ऑफ स्टेटमेंट अँड कंपाऊंड स्टेटमेंट्स, असे तुम्हाला काय असतात की दिलेलं असते. म्हणजे टॉपिक दिलेले असतात की हां हे टॉपिक आहेत असे, याचा तुम्हाला स्टडी करायचं आहे पूर्ण चॅप्टरमध्ये. एक तुम्हाला काय ओव्हरव्ह्यू समरी दिलेली असते चॅप्टर सुरू होण्या अगोदर. आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, सिम्पल गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आता यामध्ये या गोष्टीमध्ये तुमची रिव्हिजन कंप्लीट होऊन जाईल मी जे तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. मला माहिती आहे मॅथमॅटिक्स खूप व्हास्ट आहे. ठीक आहे. जेवढं केलं तेवढं कमीच आहे, बट तुम्हाला जेवढा वेळ आहे त्यामध्ये तुम्ही हे फॉलो नक्की करा. ठीक आहे. जसं की आता फॉर एक्झाम्पल आहे स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू. आता काय करायचं, बुकमध्ये जायचं, पहिलं तुम्हाला टॉपिक दिलं आहे स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू. आता तुम्हाला इथे दिलं आहे पाहू शकता स्टेटमेंट. आता स्टेटमेंट काय होते समजून घ्यायचं, ट्रूथ व्हॅल्यू, त्याची ट्रूथ व्हॅल्यू नेमकी कशी काढतात हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आता तुम्हाला काय दिलेलं असते, चॅप्टर सुरू होण्या अगोदर, एक्झरसाइज सुरू होण्या अगोदर त्यामध्ये तुम्हाला स्टेटमेंट अँड ट्रूथ व्हॅल्यूचे काही डेफिनेशन्स कन्सेप्ट दिले असतात आणि त्याच कन्सेप्ट बेसवरती तुम्हाला काही सॉल्ड एक्झाम्पल दिलेले असतात. ओके, सॉल्ड एक्झाम्पल्स असतात. ओके, एक्झरसाइज सुरू होण्या अगोदर. ठीक आहे. तुम्ही इथं पाहू शकता तुम्हाला हे काय दिलेले आहेत, पाहू शकता तुम्हाला हे दिलेले आहेत ते म्हणजेच की एक्झाम्पल्स दिलेले आहेत, सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं तुम्हाला आहेत म्हणून कन्सेप्टसाठी. आणि त्यानंतर तुम्हाला पाहू शकता सॉल्ड एक्झाम्पल्स दिले आहेत. पाहू शकता हे वरती जे आहेत ना स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू, याच्या बेसवरतीच तुम्हाला हे सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत एक्झरसाइज सुरू होण्या अगोदर. मग तुम्हाला काय करायचं, रिव्हिजन टाईप करण्यासाठी हे सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला एक वेळ पाहून घ्यायचे म्हणजेच काय की त्याची तुम्हाला थोडीफार प्रॅक्टिस करायची. आता तुम्ही वर्षभर वगैरे थोडाफार अभ्यास केलाच असेल ना, तर तुमचं रिव्हिजन इथं होऊ शकते. तर तुम्हाला काय करायचं की व्यवस्थित सगळं 1 बाय 1 इथं, म्हणजे आता कसं असतं की तुमच्या बोर्ड पेपरमध्ये असं नाही की तुम्हाला वेगळंच काही विचारणार नाही. तुमचं जे टॉपिक आहे ओके, त्याचा जो पॅटर्न आहे त्याच्यावरतीच तुम्हाला विचारणार. जसं की आता ट्रूथ व्हॅल्यू आहे, मग आता तुम्हाला जर ट्रूथ व्हॅल्यूवरती क्वेश्चन येणार आहे, ओके समजा येणार आहे, तर मग तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यूवरती तुमच्या बुकमध्ये जे सॉल्ड एक्झाम्पल्स आहे, जे तुमच्या एक्झरसाइजमध्ये आहेत, त्याचा जो पॅटर्न आहे क्वेश्चनचा, त्याच क्वेश्चनच्या पॅटर्नच्या बेसवरती तुम्हाला क्वेश्चन विचारणार. ठीक आहे. म्हणून समजून घ्या की तुम्ही सॉल्ड एक्झाम्पल्स पहा आणि त्यानंतर तुमच्या एक्झरसाइजमध्ये थोडे पहा की त्या कोणत्या पॅटर्ननुसार तुम्हाला एक्झाम्पल विचारलेले आहेत. आता यामध्ये एक गोष्ट चेंज होऊ शकते, ते म्हणजेच की व्हॅल्यू. आणि याच्यामध्ये काही तुम्हाला हे करण्याची गरज नाही आहे की अरे बाबा व्हॅल्यू चेंज होत आहे वगैरे, असं काहीच नाही आहे. व्हॅल्यू चेंज होणारच आहे ना, कारण की तुम्हाला मॅथमॅटिक्स आहे, मॅथमॅटिक्समध्ये व्हॅल्यू तर चेंज होणारच आहेत. तुम्हाला जर कन्सेप्ट माहीत असेल, क्वेश्चनचा पॅटर्न माहिती असेल, तर तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही अशा पद्धतीनं जा, तुम्हाला हे करण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला इझी जाऊ शकते. ठीक आहे. मग तुम्ही काय करायचं की 1 बाय 1 इथं काय सॉल्व्ड एक्झाम्पल्स पाहायचे. ओके, त्याची थोडीफार. आणि काही विद्यार्थी असे शार्प आहेत ना की त्याला एक्झाम्पल पाहिल्याबद्दल समजते की अरे हां, याचं असं असं पॅटर्न आहे आणि त्यानंतर आपण असं सॉल्व्ह करू शकतो. मग तुम्हाला काय करायचं, जे असे विद्यार्थी आहेत की एकदम शार्प आहेत की हां असं पाहिल्यानंतर, मग तुमचा खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही टाईम तुमचा म्हणजे कमी लागतो तुम्हाला, ग्रास्पिंग पॉवर जास्त आहे तुमची. ठीक आहे. मग तुम्ही काय करायचं, एक्झाम्पल पाहायचं, अरे आपल्याला येते ठीक आहे, तरी पण एखादं होऊ शकते डिफिकल्ट जाते, मग सॉल्व्ह करून पाहायचं. ठीक आहे. आणि जर असे काही प्रॉब्लेम्स आहेत जे की पॅटर्न आहे ते तुम्हाला खूपच डिफिकल्ट जातात, तर तुम्ही काय करायचं की काही पॅटर्न असे असतात क्वेश्चनचे की जे तुम्हाला खूप भारी जाऊ शकतात. ओके, तर ते तुम्हाला काय करायचे, त्याची एक प्रॅक्टिस करायची आहे.
कारण की तुम्ही पॅटर्न नाही सोडायचा क्वेश्चनचा. कारण की जे 4 मार्कवाले क्वेश्चन असतात, 5 मार्कवाले क्वेश्चन असतात, जास्त मार्क्सवाले, ते तुम्हाला एक डिफिकल्ट पॅटर्नवरती विचारले जाऊ शकतात. ओके. मग तुम्हाला काय करायचं, डिफिकल्ट जाते तो पॅटर्न इकडे तू पूर्ण एक्झाम्पल्स तुम्ही काय करायचे, त्याची प्रॅक्टिस करायची. जेवढा वेळ आहे तुमच्याकडे त्यामध्ये सांगत आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर इम्पॉर्टंट कोणकोणते असतात, जसं आता तुम्हाला हे टेबल्स वगैरे दिले आहेत, लॉजिकल, कनेक्टिव्ह अँड सिम्पल कंपाऊंड स्टेटमेंट. हे तर बेसिक आहे, खूप बेसिक आहे. कंजंक्शन, डिसजंक्शन, ओके, हे खूप बेसिक आहे. कंडिशनल, मी सांगतो तुम्हाला, हे माझे टेबल पूर्ण पाठ आहेत. ठीक आहे, पाठ होते जेव्हा 12वीमध्ये होतो ना मी, हे सर्व पाठ होते. कारण की हे बेसिक आहे. जर तुम्हाला हे टेबल्स वगैरे सर्व पाठ आहेत ना, तुम्ही इझिली बाकीचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. जसं की आता समजा PQ 2 स्टेटमेंट आहेत, तर मग त्याचं तुम्हाला विचारलं कंजंक्शन काय होते. ओके, दोन्ही ट्रू असतील तर कंजंक्शन ट्रू असेल. ठीक आहे, एक ट्रू एक फॉल्स असेल तर त्याचं फॉल्स होते. फॉल्स असेल ट्रू असेल तर ते फॉल्स होते. फॉल्स फॉल्स असेल तर ते फॉल्स होते. म्हणजेच काय की तुम्हाला पाठ पाहिजे. ठीक आहे. आणि पाठ म्हणजेच काय की तुम्हाला जर एक वेळ कॉन्सेप्ट समजून घेतली तुम्ही, तर तुम्हाला पाठ करण्याची गरज सुद्धा लागत नाही. ऑटोमॅटिक तुमच्या ते लक्षात राहते. म्हणून कन्सेप्ट समजणे इम्पॉर्टंट आहे. हे म्हणजे आता लक्षात असं नाही की एक दिवस बाकी आहे म्हणून त्यासाठी आपण ऐकत आहे. नाही, हे पूर्ण पूर्ण लक्षात ठेवायचं तुम्ही, पूर्ण पेपर होईपर्यंतच. काय MST सीट एक्झाम असो किंवा पुढे कोणतेही एक्झाम असो त्यासाठी. ठीक आहे. तसं तुम्हाला काय करायचं आहे, रिव्हिजन करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. जो जो टॉपिक असेल तुमचा त्याचं तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पल्स पाहायचे आहेत आणि त्यानंतर एक्झरसाइज थोडा पूर्ण रिव्ह्यू तुम्हाला करायचा आहे. म्हणून हेच तुमचेच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत तुमच्या आता बोर्ड एक्झामसाठी. ठीक आहे, जे मी तुम्हाला इथं सांगत आहे. कारण की तुमच्या पुस्तकामधूनच तुम्हाला सर्व येणार आहे. जसं आता सेम तुम्हाला मॅथमॅटिक्स 1 आहे, तसं सेम तुम्हाला मॅथमॅटिक्स 2 आहे. ओके, डिफरन्शिएशनपासून तर तुम्हाला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनपर्यंत आहे. आता मी सांगतो तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट. आता हे म्हणायला सोपी आहे की पहिले 7 चॅप्टर्स आहेत मॅथमॅटिक्सचे आणि पुढचे 8 चॅप्टर्स आहेत. मी सांगत आहे तुम्हाला, मला सोपी वाटत असेल, बट इम्पॉर्टंट काय तुम्ही करणारे आहात. तुम्हाला माहिती आहे किती प्रिपरेशन करावं लागते. ठीक आहे, आणि मी पण सुद्धा त्या फेजमधून गेलेलो आहे ना, म्हणून सांगत आहे. मग तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, जे तुमचे पहिले 7 चॅप्टर्स आहेत मॅथमॅटिक्स 1चे, मला माहिती आहे या 8 चॅप्टर्सपेक्षा ते 7 चॅप्टर्स तुम्हाला इझी आहेत. मी सांगतो, खरोखर सांगतो, पार्ट 1 इझी आहे. तर तुम्ही पार्ट 1चं एकदम परफेक्ट करून जा, मी तुम्हाला सांगतो. ओके, तुम्ही ते परफेक्ट करून जा. कारण की तुम्हाला माहिती आहे ऑप्शनल क्वेश्चन येतात तुम्हाला. ठीक आहे, ऑप्शनल क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत, म्हणून टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आता काही विद्यार्थी असतील की पहिले पार्ट त्यांनी कंप्लीट केला, मग जो आता दुसरा पार्ट त्यांचा राहिलेला आहे ना, तर दुसरा पार्ट असं नाही की पूर्ण कंप्लीटच केला पाहिजे. तुम्हाला यामधलं जे जे येते ना, फक्त तेच तुम्ही करायचं. पण जे विद्यार्थी पूर्ण शार्प आहेत त्यांना खरोखर सगळे येते. डिफरन्शिएशन, इनडेफिनेट इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज, तर त्यांनी ते करूनच जायचं. बट असे विद्यार्थी मॅक्सिमम आहेत की त्यांना प्रॉब्लेम जातो. इंटिग्रेशन नाही येत, अरे नाही येत, किती कठीण प्रॉब्लेम असतात, मला सुद्धा माहिती आहे. ठीक आहे, तर त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. मला सुद्धा नाही आली होती, तर मी काय केलं होतं, मी स्किप नव्हते केलं. मी समजा आता ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हजमधलं जे येते ना मला, मी तेच केलं. जे येत नाही मला भारी शेवटी ते मी ते स्किप केलं. ओके, जे येत नाही ते. ठीक आहे, कारण की आता एवढा वेळ गमवून तर काही फायदा नाही. जे येते त्याच्यावरतीच फोकस करायचं. ठीक आहे, कारण की ऑप्शनल तुम्हाला पेपर राहणार आहे. आणि यामधलं काय की सोपी सुद्धा आहे, जसं की आता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, ओके, त्यानंतर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. असं नाही की हार्ड आहे म्हणून, हे दोन्ही तुम्हाला इझी जाऊ शकतात. त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन्समधले काही सोपी आहेत तुम्हाला. ठीक आहे, तर मग असं आहे, तुम्हाला जे सोपी आहे ते तुम्ही इथं करायचं पार्ट 2 मधलं. आणि रिव्हिजन तुम्हाला करायची असेल पार्ट 2ची, जसं मी तुम्हाला पार्ट 1ची सांगितली सॉल्ड एक्झाम्पल्स नंतर एक्झरसाइज, तर तेच तुम्ही पॅटर्न इथं फॉलो करा. ओके, तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि पार्ट 2चं तुमच्याकडे एक दिवस आहे, त्यामध्ये तुम्हाला असं करायचं आहे. ओके, आणि जेणेकरून तुमचा पेपर इथं चांगला जाईल. ठीक आहे, आय होप सर्वांचा पेपर इथं बेस्ट जावा मॅथमॅटिक्सचा. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि अजून सुद्धा इम्पॉर्टंट व्हिडिओज येणार आहे, व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू वॉचिंग द व्हिडिओ, स्टे कनेक्टेड. थँक्यू.